धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी होती। या संदर्भात 10हून अधिक याचिका हायकोर्टात दाखल झाल्या होत्या, त्या सगळ्या फेटाळण्यात आल्या आहेत। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी वैध नसल्याचं कोर्टाने म्हटलंय। यावर प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। ह्याच्यामुळे ह्या धनगर समाजाच्या 4 पिढ्या मातीत गेल्या ह्याच्यामुळे, आणि म्हणून हा धनगर जो आहे महाराष्ट्रात धनगर नसून धनगरच आहेत आणि धनगर एकच आहेत आणि ह्या सवलती लागू केल्या अशी सरकारने ॲफिडेव्हिट करणं अपेक्षा होती। पण तसं न होता शासनाने फक्त धनगर समाज उपलब्ध ह्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नाही आणि म्हणून दिल्यामुळं कोर्टाने असा स्टँड घेतला की हा जरी धनगर समाज नसला तरी एखादी प्रेसिडेन्शियल ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसलाही बदल करायचा अधिकार जो आहे तो हायकोर्टाला मुळीच नाही आहे। जो काय बदल करायचा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे आणि त्यामुळे हा बदल करायचा असला तर पार्लमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला गेला पाहिजे।